हाय सर्वांना, मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आज मी खूप खुश आहे कारण मी आज जी आणि भाऊ आम्ही सगळे आज एकत्र भेटणार आहोत आणि त्यासाठी मी जाणार आहे। अजून मला बराच वेळ आहे जाण्यासाठी। पचटू कामाला गेले आहेत आणि काय झालं आणि पचटू कामाला गेले आहेत आणि आता ते येणार आहे। तोपर्यंत मी बाकीचं माझं आवरून वगैरे घेणार आहे आणि त्यानंतर मग मी जाणार आहे। आमचा भाऊ आता थोड्या दिवसांनी जॉबला वगैरे जाईल, त्यानंतर आम्हाला भेटणं वगैरे असं काही शक्य होणार नाही। त्यामुळे आम्ही ठरवलं आता आलाय आपल्या कोल्हापूरला तर आपण सर्व एकत्र छान एक दिवस तरी एन्जॉय करूया। त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र होणार आहोत आणि छान एन्जॉय करणार आहेत। बघूया दिवसभरामध्ये काय काय फिरणार आहोत ते। तुला पाहिजे अजून थोडा वेळ आहे मला निघण्यासाठी आणि पर्यटक आले नाही आहे तोपर्यंत म्हटलं कालच मी खरेदी वगैरे थोडीफार केली। त्याचे डबे वगैरे होते ते थोडे धुवून वगैरे ठेवते, म्हणजे संध्याकाळी जर आले लवकर येणार आहे पण कंटाळा वगैरे नाही आला तर मग संध्याकाळी वगैरे सगळं सामान भरून ठेवायचं। काही एवढी गडबड नाही आहे पण आपल्याला सवय असते ना, आपण काहीतरी नवीन वस्तू आणली तर ती लगेच वगैरे ठेवायची। तशीच मला गडबड झाली आहे। आता मी डबे वगैरे ते साफ करून घेते, धुवून ठेवते, थोडा प्लॅस्टिकचा वास येतो आणि नंतर मग तोपर्यंत संध्याकाळपर्यंत वाळून जातील। अजून फरशी टाळून यायला बराच वेळ आहे कारण मला फोन करतो बोलले निघताना, पण अजून काही फोन केला नाही आहे। तोपर्यंत बाकीचं सर्व आवरते, सर्व डबे वगैरे घासून ठेवलेत आणि आमच्या स्वामीला थोडं आज बरं वाटत नाही आहे। 2 दिवस झाले आहेत, जरासं ताप आहे आणि खूप किरकिर करतोय। पण बाहेर जायचं का नाही विचार होत होती, पण म्हटलं चला आता रोज काय बाहेर फिरणं होत नाही म्हणून निघाली आहे मी, जाणार आहे। कारण पचटू रात्रीच बोलले होते त्याला थोडं त्रास होतोय तर नको जाऊस म्हणून, नंतर कधीतरी भेटा म्हणून। पण भाऊ परत येणार नाही म्हणून मी म्हटलं जाऊ दे, आजचा दिवसच फिरायचं आहे म्हणून आज जाणार आहे। थोडासा त्याला ताप येतोय त्यामुळे जरा किरकिर करायला लागलाय। मी आवरून थांबली आहे आणि वाजला आहे 1 वाजला आहे, तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओ फोडतो खिडकीचा। 1 वाजला आहे तरी अजून पचटू का आले नाही। त्या स्वामीचं आवरायचं आहे फक्त, कारण मी त्याला जाताच कपडे घालायचं, बाकी परीला वगैरे सर आवरून औषधं वगैरे खायला वगैरे भरवलं, ती आता झोपत आहे आणि अजून पचटूंचा काही यायचा पत्ता नाही आहे। आता बघूया किती वेळ लागेल। थांब रे स्वामी, निघालो म्हणून फोन केला आहे, बराच वेळ झाला आहे पण अजून काही आले नाही आहेत। अजून माझे कपडे वाळत घालायचे आहेत आणि आज भरपूर कपडे आहेत। आज अंथरुणे वगैरे धुवून काढलेत आणि पप्पा काल गेले ते सर्व अंथरुणे वगैरे होती ती धुवून काढलीत आणि रोजच्या वापरातले पण कपडे धुतले आहेत। आज बरेच कपडे आहेत, तेवढे वाळत घालून अजून यायचे आहेत। आता किती वेळ लागेल काय माहिती। अजून मी जेवली पण नाही, नाश्ता काय नाही केला। पचटूने एकदमच जेवायचं म्हणून ठरवलं कारण आज म्हटलं लवकर येतील पण काही अजून आले नाही आहेत। बघूया आता किती वेळ होतोय, कारण बाकीचं मी सर्व आवरून झालं आहे। बाकी आज स्वयंपाक नव्हताच, रात्रीच मी सांगून ठेवलं होतं पचटूंना नॉनव्हेज वगैरे का असेल तर आत्ताच आणून दे म्हणजे उद्या सकाळी गडबड नाही होणार म्हणून, त्यामुळे रात्रीच जेवण वगैरे बनवलं। पण अजून पचटू आले नाही। कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा हाच प्रॉब्लेम होतोय। आता बघूया किती वेळ लागतो यायला त्यांना। आता 1ला बरोबर 10 मिनटं आहेत आणि हे भेटण्याचं वगैरे एकत्र नियोजन मीच लावलं होतं, कारण ठरवलं होतं आपण सकाळी 10ला भेटूया रंकाळ्यावरती, नंतर त्याच्यानंतर बघूया महालक्ष्मीला वगैरे कुठे जायचं ते फिरूया वगैरे। पण मीच अजून नाही आहे, ती बरोबर 10ला तिथे रंकाळ्यावर आली आहेत भाऊ आणि बहीण, आणि मी अजून इथेच आहे। 1 वाजला तरी बघूया आता पुढे फिरण्याचा काही प्लॅन नाही आहे, पण दीदीसारखी कॉल करते आहे ये लवकर ये म्हणून। तर पचटू आल्या मी लगेच निघणार आहे। नंतर बघूया, बाहेर गेला तुम्हाला भेटते। हे नागो टक्कर झाली। मला इथे पोचेपर्यंत ना 2 वाजले होते आणि दीदी आणि इथं रंकाळ्यावरच माझी वाट बघत बसली होती आणि मी घरातून साधारण 1:30 वाजताच्या आसपास निघाली होती, कारण पचटू आले त्याच्यानंतर मी लगेचच निघून आली होती आणि येईपर्यंत वडापणे वगैरे मी आली होती, त्यामुळे ना येईपर्यंत बराच वेळ झाला होता मला। पेपर कसा गेला तुझा? म्हणजे गेला कठीण। 4-5 2 क्वेश्चन तर आमच्या बुकमध्ये नव्हते सिलेबस.
मी घरातून निघायच्या अगोदरच ना थोडंफार खाऊन निघाली होती, पण खूप गडबड झाली होती, पण मी थोडंफार खाऊन निघाली होती. आणि ही ना सकाळपासून माझी वाट बघत बसली होती. आणि भाऊ आणि सर्वजण ही तिघं पण काहीच खाल्लं नव्हतं, तशीच उपाशी होती आणि त्यामुळे माझी वाट बघत बसली होती. मी त्यांना घरातून जेव्हा निघली होती तेव्हा मी सांगितलं होतं काहीतरी तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे मी खाऊन आली आहे म्हणून, कारण जाईपर्यंत बराच वेळ लागणार होता. मग म्हटलं तुम्ही खाऊन वगैरे घ्या म्हणून, पण दीदी बोलली होती नाही तू ये, आम्ही सर्वांनी एकत्र वगैरे खाऊया. त्यामुळे तिथं वाट बघतच बसली होती आणि लगेच गेले गेले आम्ही इथं खाण्यासाठी बसलो होतो. आणि दीदीला वगैरे ना ट्रिपल राईस वगैरे आवडतो, त्यामुळे ती बोलली चला ट्रिपल राईस घेऊया. आणि त्यामुळे चौघांनी पण ट्रिपल राईस घेतला होता. आणि तिथे आम्हाला दीदीला बरेच दिवस खायचं होतं तिला, म्हणून आम्ही घेतला होता. पण तिथे गेल्यावर आम्ही खाल्लं तर आम्हाला काय ती चव त्याची अजिबात आवडली नव्हती. मग आता एवढा घेतला होता म्हणून खाऊन वगैरे घेतला. नंतर मग पुढे जाऊन रंकाळ्यावर जायला निघालो. तिथेच आज रंकाळ्यावर दुपार असल्यामुळे ना काहीच गर्दी नव्हती आणि स्वामीला आम्ही तर झोपाळ्यामध्ये बसवलं होतं. तर तो रडत होता, कारण खूप स्वामी भित्रा आहे आणि त्यामुळे त्याला लगेच वगैरे उतरवलं. आणि एवढं आम्ही नको होतं ना तरी पण खाल्लं होतं, त्यामुळे पोट वगैरे भरलं होतं. आणि खाल्ल्या आम्हाला का चालायला वगैरे होत नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ पुन्हा सावलीमध्ये वगैरे बसलो. आणि नंतर मग डीमार्टमध्येच गेलो. रंकाळ्याच्या समोरच डीमार्ट असल्यामुळे ना आम्ही म्हटलं होतं चला रंकाळ्यामध्ये थोडंफार डीमार्टमध्ये थोडंफार जाऊन येऊया. काही खरेदी वगैरे करायची नव्हती, तरी पण आम्ही फिरण्यासाठी वगैरे गेलो होतो. आता मी तिथे गेल्यावर 2-3 वस्तू वगैरे घेतल्या आणि दीदीने 2-3 वस्तू आणि भावाने टी शर्ट वगैरे असंच काही नाही काही घेतलं. आणि साधारण 1 तासभर आतमध्ये वगैरे फिरलो आम्ही. नंतर मग बाहेर वगैरे आलो आणि तिथून आमच्या दीदीने ना चालत आमची पायी वारी घेऊन गेली होती. इथून बरोबर आम्हाला महाद्वार रोडला त्या साईडला घेऊन गेली होती चालत. आणि मला जास्त चालायची सवय नसल्यामुळे ना मला खूप दमायला वगैरे होत होतं. आणि स्वामी कोणाकडेच जात नसल्यामुळे ना मला खूप दमायला होत होतं. आणि थोडा वेळ स्वामी झोपला असं दीदीने वगैरे घेतलं. त्यानंतर थोडंफार आम्ही तिथे काही ना काही घेतल्यानंतर मग लगेच घरी आलो, कारण साधारण मला 7 वाजले होते तिथेच. त्यानंतर घरी वगैरे आलो आणि येताना भरपूर श्री रडला होता, कारण तो मला सांगत होता राहा म्हणून. पण परी इकडे असल्यामुळे मला काय राहायला भेटलं नव्हतं. खूप म्हणजे खूप फिरलो, खूप भारी वाटलं आणि सगळ्यांचे पाय दुखत होते, खूप कंटाळली होती. पण खूप आज फिरलो, खूप मज्जा आली. आणि दुपारी मी गेली होती, साधारण मला 2 वाजले होते असते तिथे जाईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आज खूप खाल्लो पण आणि खूप फिरलो पण, खूप भारी वाटलं आजचा दिवस. आणि शेवट जाता जाता श्री आज खूप रडला, मला खूप वाईट वाटलं होतं तो खूप रडतोय म्हणून. कारण तो मला सांगत होता आज चल आमच्या घरी आणि काकांना आणि सांगपरीला तिकडे यायला म्हणून. आणि उद्या स्वामीचं जावं काढायचं होतं, मग मामा पण आलाय तर तिथेच करूया म्हणून आमच्या घरी, असं त्यांचं चाललं होतं. पण बजेट अडून बरेच वेळा 2-3 वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं, तर ते काय बोलले परत आणि उद्या यायची गडबड वगैरे होते म्हणून राहू देत म्हणून. आणि खूप आज श्री रडला, ऐकतच नव्हता. तर म्हणत होता जर तू येत नाही तर मी येणार तुमच्या घरी म्हणून. पण शेवटी उद्या सकाळी शाळा होती, मी तर त्याला ये म्हणत होती, पण उद्या शाळा असल्यामुळे त्याला यायला भेटलं नाही. त्यामुळे खूप आज मला वाटलं तिने मारलं असेल. मी रिक्षामध्ये जशी बसली तर मी तिला बघत होती लांबून, स्त्रीला बराच वेळ ओरडत वगैरे होती. आणि मग मलाच वाईट वाटलं होतं, कारण परी आजारी असल्यामुळे तिला जायचं प्रत्येक प्रॉब्लेम होतो. आणि आता न्यायचं पण, आणि तिकडे थोडं जेवण असल्यामुळे ती सांगत होती जेवायला चला म्हणून. परीला सोडून मला काय राहणं शक्य होत नाही, त्यामुळे मी आली. आता स्वयंपाक बनवायचा आहे, बघूया काय शिल्लक असलं तर नाही, पण थोडा बनवावेच लागेल, थोडाफार बनवते आता. जेवण थोडंफार शिल्लकच राहिलं होतं, कारण मी बिर्याणी बनवली होती ना, थोडीफार शिल्लक राहिली होती. मग फरचे डॅडू बोलले जास्त काही मला जेवण नको आहे, थोडंच खाऊया म्हणून, कारण मी कंटाळून आली होती. त्यामुळे ते बोलले नको बनवूस काय, राहू दे म्हणून. मग मी परवाच डीमार्टला गेली होती ना, मग त्या पिझ्झा बेस आणली होती. तर मी बोलला चला एक थोडा पिझ्झा खाऊया, म्हणजे थोडं बिर्याणी खाल्ली मग पोट भरून जाईल म्हणून. इथं ना पहिल्यांदाच मी आज पिझ्झा बनवायला घेणार होती, कारण पिझ्झा मी कधीच घरी बनवला नाही. आणि मी दीदीच्या घरी एकदा पिझ्झा बनवताना बघितला होता, तसंच थोडाफार मी बनवला आणि
खूप छान झाला होता. पहिल्यांदाच बनवूनही खूप छान झाला होता. नंतर मग पिझ्झा वगैरे खाऊन घेतला आणि थोडा वेळ वगैरे झाला आणि परीला वगैरे जेवण भरवायचं होतं तेही भरून घेतलं. आणि इथे स्वामी आणि परीची डाडूंची मस्ती चालली होती, कारण दिवसभर परीचे डाडू होते ना, तर त्यांना वाटत होतं असं वेगळं वाटत होतं, कारण आपण जास्त कुठे बाहेर जात नाही आणि ती लोक पुरुष मंडळी जास्त करून बाहेर जातात आणि आपण घरी असतो. तर आज उलटं झालं होतं आमच्या घरी. मी बाहेर फिरत होते आणि परीचे डाडू घरी होते. तर आज जास्त स्वामीवर लाड करत होते आणि काही ना काय सांगत होते मला, आणि दीदीला एकटे टाकून गेलास ना, असं काही ना काय त्यांचं बोलणं चाललं होतं. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.